देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं हरे नित्यमायुधामागच्छेकदन्तकीर्तं तृतीयकृष्णबिन्दाशगजवक्त्रचतुर्दशं ब्रह्मोदरं पञ्चम षष्ठं विकटमेवचं सप्तं विघ्नराजेन्द्रधूम्रवरदशधाष्टमं नवं भालचन्द्रं दशं तु विनायकं एकादशगणपति बालचतुर्गजाननम् वादशताय नमामि श्रीमन्त्या पठेन जगन्मय तस्य कर्म सिद्धि प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गतिं जपेन्द्र गणपति स्तोत्र षड् षट्मास प्रदवेद संतरेण सिद्धि च लभते नात्र संशय अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यो लिखित्वाया तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसाददायिनी श्री नारद पुराणे संकटनाशं नाम स्तोत्र संपूर्णं श्री गणपति स्तोत्र संपूर्णम। जय जय रघुवीर समर्थ गणपति बाप्पा मंगलमूर्ती लोकाभिरामं रंधिरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। प्रभु रामचंद्र महाराज की महारुद्रावतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला तनु शिव शक्ती असे पूर्ण जाचे किती भाग्य वर्णू तया अंजनीचे तिच्या भक्ती लागी असा बाळ झाला नमस्कार माझा तया मारुतीला गिळायाशी जाता तया भास्करासी तिथे राहुले तो त्याच भाशी तया चंडकीने मारिता तो पळाला नमस्कार माझा तया मारुतीला पवनसूत हनुमान की बजरंग बली की हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटलागा माऊली ज्ञानेश्वर महाराज की देव होई जित देवाचे संगती पतन पंगती जगाची या दोन्हीकडे दोन्ही वाहतील वाटा करतील साठा पुलाला दाखविले परी नाही वरची जेता आला तो चित्ता भाग भरा तुका म्हणे अंगी आवडीचे बळ उद्देश मूळ बीज पात्र जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की अहिल्या देवी होळकर की झाशीची राणी लक्ष्मीबाई की सर्वांना धन्यवाद। आजचा जो आपला शिबिराचा मला वाटतं 6वा दिवस आज या 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। आजचा विषय आपला आहे तो सावित्रीबाई फुले जीवनपट। सर्वप्रथम भगवान परमात्मा आणि साधू संतांच्या असीम अपार कृपानुग्रहाने स्वानंद सुखनिवासी जो महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी दगडू महाराज ढवळे अश्विनी पुरीजी महाराज वैकुंठवासी तुळशीराम महाराज गायकवाड वैकुंठ महाराज परशुराम महाराज गायकवाड वैकुंठवासी विनायक महाराज बर्डे यांच्या कृपाप्रभावाने गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज कुरेकर तसेच गुरुवर्य हरिभक्तीपरायण देवराम महाराज गायकवाड गुरुवर्य हरिभक्तीपरायण युवक मित्र बंडा तात्या कराडकर श्री हरिभक्तीपरायण गोसेवक संजयजी महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाने आणि रमेश महाराज भोसले तसेच श्री हरिभक्तीपरायण उपमन्यू महाराज वाळके तसेच हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज खोमने हरिभक्तीपरायण अरुण महाराज राव हरिभक्तीपरायण संभाजी महाराज काळे
हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज गवळे, हरिभक्तीपरायण महेश महाराज गायकवाड, तसेच हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज कडाकणे, हरिभक्तीपरायण गुरुवर्य काका महाराज पाहणे आणि समस्त अन्नदाते सहकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं आपल्या इथं भव्य बाल संस्कार शिबिर वर्ष मला वाटतं 7वे आयोजित केलेले आहे आणि हे अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. 7 वर्षापूर्वी हे जे बाल संस्कार शिबिर सुरू केलं त्याची मला वाटतं प्रत्येक वर्षी वाढत होते आणि असा हा उपक्रम मला वाटतं आपल्या तालुक्यात देखील कुठं जिल्ह्यात देखील पाहायला मिळत नाही. मी कुठंतरी सांगली का कोल्हापूर या ठिकाणी चालू आहे असं समजलं होतं. तर हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि याची आपल्या बालकांसाठी अतिशय गरज आहे. कारण आता या चालू युगामध्ये बघतोय आपण की सुशिक्षितांमधले व्यसनी पाहतोय आम्ही. इंजिनियर आहे पण व्यसनी आहे. वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये मुलं जात आहेत परंतु पैसा भरपूर कमवत आहेत पण त्यांना व्यसन केल्याशिवाय झोप येत नाहीये. आणि हाच मुद्दा आपल्या या भारत देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तो इथं आज याच्यातून निश्चितच सुसंस्कारित पिढी घडेल याच्यात काही वावगं नाहीये असं म्हणता येईल. तर आजच्या विषयाकडे मी सुरुवात करतो. सर्वप्रथम मी आपणास विचारतो की सावित्रीबाई फुलेंचा माहितीपट जर आपल्याला समजायचा म्हटलं तर पेशवाई गेलेली आहे आणि इंग्रजांची राजवट सुरू झालेली आहे. तुम्ही मला सांगाल की आपल्याकडे 4 वर्ण होते, ते कुठले कुठले होते? 4 वर्ण सांगता येईल का तुम्हाला? 4 वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाने काय करावं? पूजा अर्चा आणि ज्ञानार्जन. क्षत्रियानं काय करायचं? संरक्षण करायचं, लढाया वगैरे जे काय असेल ते त्यांनी करायचं. आणि वैश्यानं व्यापार आणि शूद्रांनी सेवा करायची. या काळामध्ये निश्चितच इंग्रजांची राजवट सुरू झालेली आहे परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इंग्रजी राजवटीपेक्षा देखील ह्या जी रूढी परंपरा होत्या आणि विशेषत्वे करून ज्या महिलांच्या बाबतीत होत्या त्या अतिशय कडक स्वरूपाच्या होत्या. त्याच्यामुळं आपल्याला पाहता येईल की सावित्रीबाई फुलेंचा कालखंड, सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 ला झाला आणि त्याच्या आधी जर आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी बघायची म्हटलं तर सावित्रीबाईचा जीवनपट जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला महात्मा फुले सांगितल्याशिवाय सावित्रीबाईचा जीवनपट कधीही पूर्ण होणार नाही. 1827 मध्ये या विभूतीचा जन्म झाला ज्याच्या वडिलांचं नाव गोविंद फुले. आईचं छत्र जर म्हणाल या ज्योतिरावांचं तर 9 महिन्याचं असतानाच आईचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर सावत्र आई घरामध्ये आली जिचं नाव चिमणाबाई. त्यांना एक भाऊ होता तो राजाराम आणि राजारामाच्या पत्नीचं नाव पारुबाई. हा परिवार अतिशय गुण्यागोविंदानं काम करत होता. त्या काळी म्हणे पेशवाईच्या वेळेस पेशव्यांना शनिवारवाड्यामध्ये त्यांनी फुलांचं सिंहासन दिलं होतं आणि त्यावर खुश होऊन त्यांना
शेती बहाल केली होती आणि त्यातील रोज त्यांच्या शेतातील फुले शनिवार वाड्यावर पूजेसाठी जात होती. तर त्या काळी शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही असा एक पायखंडच होता की शिक्षण अजिबात घेऊच नये अशी काही वर्गाची मनस्थिती होती की हा वर्ग जर शिकला तर न जाणो आपल्यावर उपासमारीची वेळ येईल का काय असा एक त्यांचा ग्रह होता. या ज्योतिबारावांना शिकण्याची खूप इच्छा होती. साधारणतः 8-9 वर्षाचे ज्योतिराव असतील त्यावेळेस ते शाळेत जर गेले, सरांनी गणित शिकवलं तर त्या गणितामधील ज्यावेळेस आपण पाहतो की शाळेमध्ये आपण गेल्यानंतर गणित सोडवायला दिल्यानंतर आपल्याला काय सांगतात? सोडवायला सांगतात. ज्योतिराव फुले सोडवायच्या आधी मनातल्या मनात गणिताचं उत्तर शोधत आणि सरांना म्हणत की मी जर मनातली मनात याचं उत्तर शोधले तर सर सोडवायची काय आवश्यकता आहे का? म्हणजे एवढी त्यांची तल्लख बुद्धी होती आणि त्यांना प्रश्न विचारायची खूप सवय होती ज्योतिरावांना. कुठलाही प्रश्न विचारला की समोरच्याला विचारायचे आणि हीच पद्धत त्यांना केशव भटांसारखे व्यक्ती होते त्यावेळेस. त्यांचा मुलगा नारायण असेल त्या काळी त्या शाळेमध्ये, त्यांना हे दिसत होतं की हा ज्योतिराव पुढे जाऊन निश्चितच काहीतरी क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि याचा शिक्षण आपण बंद केलं पाहिजे. मग ते वेळोवेळी गोविंदरावांकडे जायचे आणि सांगायचे की आपलं काम शेती करणं आहे, हे मुलाला शिकवण्याच्या वगैरे भानगडीत पडू नका, विनाकारण तुमच्या घरावर कुठलं तरी संकट येईल, तुमच्या घराच्या काहीतरी हानी होतील. आणि मग ते घाबरून जायचे. असं त्यांनी एकदा प्रश्न विचारला होता की माऊली ज्ञानेश्वरांनी उपनिषदांवर का टीका केली नाही, भगवद्गीतेवरच का केली? हा प्रश्न ज्यावेळेस केशव भटांना समजतो त्यावेळेस त्यांनी मार्तंड शास्त्रीकडे त्यांना घेऊन जायची त्यांनी संकल्पना मांडली. आणि मार्तंड शास्त्री एक न्यायालय होतं, त्यांनी जर वाईट टाकलं तर त्या कुटुंबाला अक्षरशः कोणी गरज करत नसायचं. अशा वेळेस ज्यावेळेस त्यांना गोविंदरावांना हे सांगितलं त्यावेळेस गोविंदरावांनी हातापाया पडून त्याला मी शाळेत पाठवत नाही असं सांगितलं. नवे त्यांच्या आईची शपथ घ्यायला लावली की मी शाळा शिकणार नाही. शाळेतून गेल्या गेल्या ते घरी जायचे. आईचा आला ई जोडला की आई होतं आणि त्यांच्या सावत्र आईला माई म्हणायचे. बा आणि ई जोडलं की माई होतं म्हणायचं. मग त्या माईनं विचारावं ज्योतिरावांना की माई म्हणजे काय रे बाळा? त्यावेळेस त्यांनी सांगावं, अगं माई म्हणजे जी आईपेक्षा जास्त माया लावते ना तिला माई म्हणतात. अशा या माईचा जीव या ज्योतिरावांवर भरपूर होता. याचं शिक्षणाचा हट्ट काय संपायचा दिसना. ज्योतिराव शेतामध्ये नेलं तर ज्यावेळेस शाळेत जायचं नाही असं सांगितलं त्यांना, एक दिवस ते न जाऊन शाळेच्या दरवाजापर्यंत गेले आणि ते ज्योतिरावांना दिसले. त्यावेळी ज्योतिरावांना दुःख झाले की तू तुझ्या आईची शपथ घेऊन देखील तू शाळेत जातोयस, हे तू बरं केलं नाही. त्यांनी बोलण्याचं त्यांच्या सगळं ज्योतिरावांसाठी बोलणं सोडून दिलं. पण हा ज्योतिराव अतिशय चाणक्य होता, शेतातील काम करायचा. आबा चला ना बघायला, मी वाफा खाल्लाय. आबा मी तुमची मालिश करू? आबा काही केल्या बोलत नव्हते. आणि आबांनी त्याच्याकडून एक वचन घेतलं, मी तुझ्या संगती बोलेल पण एक अट आहे माझी, तू शाळा शिकायची नाही आणि तुझं लग्न करायचं. त्यांची एक संकल्पना होती मनात की हा मुलगा लग्न झाल्यानंतर सुधारेल. साधारण त्या ज्योतिरावांचं वय होतं 13 वर्षाचं आणि यांनी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील रहिवासी असणारे खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या लक्ष्मीबाई, त्या कन्येची आई, या ठिकाणी विवाह करण्याचं ठरवलं जातं. हा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतो आणि ही 9 वर्षाची सावित्री फुलेंच्या घरामध्ये आगमन करते. गोविंदरावांना वाटतं की आता हा उद्या आपल्या
मुलगा जो आहे तो शिक्षणाचा वेळ घेणार नाही आणि ह्या जे ब्राह्मण वर्ग आहे त्यांच्या रोषाला आपल्याला जाता येणार नाही. कारण जर त्यावेळेस जर एखाद्या कुटुंबाला वाईट टाकलं ना तर त्याच्या घरी कोण कामाला जात नसायचं, त्याची कुठलीही गरज केली जात नसायची, त्यांना कुठल्याही कार्यामध्ये कधी बोलवलं जात नसायचं. म्हणजे ते कुटुंब अतिशय खचून जायचं आणि अशा प्रकाराला आपल्या कुटुंबाला सामोरं जाऊ लागू नये म्हणून त्यांनी या लग्नाचा निर्णय घेतला होता. नंतर त्यांनी ज्यावेळेस सावित्री त्यांच्या घरामध्ये आली, ज्यावेळेस या ज्योतिरावांचं लग्न जमत होतं त्याच वेळेस त्यांच्या शेजारची एक नमू नावाच्या 9-10 वर्षाच्या मुलीचाच लग्न जमवण्याचा कार्यक्रम चालला होता. आणि ती चिमणाबाई जे ज्योतिरावांची सावत्र आई आहे त्यांना ते समजलं. त्या नमूची आई त्या माईकडे भेटायला आल्या, म्हणजे आमच्या नमूचं लग्न देखील होतंय. त्यावेळेस चिमणाबाई म्हटल्या, अहो तुम्ही पैशासाठी काहीही करताय, नवरदेवाचं वय 70 वर्ष आहे, आपली नमू किती लहान आहे, 70-75 वर्षाचा तो नवरदेव आहे, तुम्ही असा विवाह नाही केला पाहिजे. त्यावेळेस त्या आईनं देखील बोलावं, तुम्हाला काय कळतं तिचं सुख. ती त्या घरामध्ये गेल्यानंतर सुखाची लोळवण तिच्या पायावर होईल, तुम्हाला नाही कळायचं याच्यामधलं, तुम्ही काय याच्यात बोलू नका. आणि ज्यावेळेस हा विवाह होतो त्याच्यानंतर एक थोड्याच कालावधीमध्ये साक्षगंध कार्यक्रम त्या नमूचा पार पडला जातो. त्या म्हाताऱ्या माणसाशी लग्न ठरलं जातं. फक्त एक साक्षगंध नावाचा म्हणून असा एक विधी होता पूर्वीचा, जो की आता मी म्हणेन की आपला जो साखरपुडा टाईप असेल की फक्त टिळा लावून हे करणं असेल, तसा कार्यक्रम पार पडला होता. आणि असा कार्यक्रम पार पडला आणि 2 दिवसावर लग्न आलेले ते 2 दिवसाच्या आधीच ते म्हातारं मृत्यू पावलं. मोठा पेच प्रसंग हा निर्माण झाला की आता या मुलीचं करायचं काय. 2 दिवसानंतर आल्यानंतर आता याची पंचायत बोलावली जाणार, याचा न्याय निवाडा होणार. ही जी अनिष्ट रूढी परंपरा जी होती ती अतिशय स्त्रीवर्गासाठी घातक होती. या काळामध्ये सावित्रीनं आपला जीवनक्रम पुढे चालवलाय. पंचायत बोलवली जाते या नमूसाठी आणि कसायाच्या दारामध्ये जशी गाय उभी केली जाते अशी तिला गावाच्या पंचवटा जो असतो तिथं तिला उभी केली जाते. आणि ही घटना माझी सावित्री आणि ज्योतिराव फुले देखील पाहतायत. काय चाललंय हे, या त्या मुलीचा काय दोष की तिला याची शिक्षा भेटते. केशव भट, गोपू भटांसारखे न्यायमंडळी तिथे येत आहेत आणि न्याय करायला सुरुवात होते. तोपर्यंत सासरकडील माणसं आणि माहेरकडील माणसं म्हणतायत ही तुमची जबाबदारी, आम्ही सांभाळणार या पोरीला. माहेरकडची म्हणतायत आमची जबाबदारी नाही, तुम्ही सांभाळायचं या मुलीला. मोठा गहन प्रश्न आहे. मुलीचं वय किती आहे? 9 वर्षाचं. आणि त्यावेळेस पंच येत आहेत, पंचमंडळी न्याय देणार आहेत. पंचमंडळींनी सांगावं की ही घटना दुर्मिळ आहे, अशी घटना झालेली नाही, पण आम्ही थोडा शास्त्राचा अभ्यास करून याच्यातून एक दोघांनाही आम्ही जो न्याय वाटेल, कोणावर अन्याय करणार नाही, अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला न्याय देण्याचं काम करणार आहोत. न्याय काय केला जातोय की सासरकडच्या लोकांनी 4 पोती आणि 4 पांढऱ्या साड्या आणि माहेरकडच्या लोकांनी 4 पोती आणि 4 पांढऱ्या साड्या असं वर्षाकाठी या मुलीला द्यायचंय आणि ही आयुष्यभर विधवेचं जीवन जगेल. तिथं थांबलेल्या ज्योतिरावांना ते आवडलं नाही. ज्योतिरावांना विचारलं त्यांना, जे न्याय करणारे मंडळी होते त्यांना, की या नमूचा काय दोष. हे बोलणं देखील त्यावेळेच्या न्यायमंडळींना आवडत नव्हतं की हा उद्धटपणे बोलतोय. गोविंदरावांना सांगण्यात आलं, नाही तर याला शासन होईल. गोविंदराव पाया पडून सांगतात की चुकलं, लहान मुलगा आहे, नका त्याचं एवढं मनावर घेऊ. आणि त्याला ओढत तिथून घरी घेऊन जातात. अक्षरशः
तो क्षण पाहून त्या ज्योतिराव फुलेंना आणि सावित्रीला गैरवरून येतं की या 9 वर्षाच्या नमूचा यात काय दोष. 3-4 दिवसाचा कालावधी जातो आणि ती नमू नावाची मुलगी शेण घेण्यासाठी पांढरी साडी नेसून गोविंदरावांच्या इथं येते. आणि ती शेण घेताना तिथं नेमके केशव भट येत आहेत आणि बोलतायत, अरे ही विधवा इकडे कशाला आली आहे. गोविंदराव, त्या विधवेला पुन्हा तुम्ही इथं येऊ देऊ नका. अरे गोविंदराव बोलले की नाही, शेण घेण्यासाठी आलेली आहे फक्त. त्यांनी सांगावं की तिला गायच्या गोठ्यामध्ये जाऊ देऊ नका, गाय दूध द्यायची बंद करेल. तिला सांगितलं झाडाखाली जाऊन बस, आम्ही बोलतोय. अरे काय बोलतोस गोविंदा, झाडाखाली तिला बसू देऊ नको, ती झाडं फळं द्यायची बंद करतील. तिला उन्हामध्ये थांबवलं जातं आणि तेवढ्यात साईडला थांबल्यानंतर याने केशव भटाने यांच्याशी गप्पा माराव्यात की मला काय खायला आणलंय का, पानवठ्यावर बसावं आणि खाण्यात गुंग होऊन. त्याच्यानंतर सावित्रीनं शेतामध्ये येताना आपल्या जवळ भाकरी बांधून आणलेल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडीशी भजी आणलेली होती. आणि नमू पाहिल्यानंतर तिला त्या भज्यांचा वास आला. तिने बोलावं की मी खूप दिवसापासून गोड खाल्लेलं नाही आणि सावित्रीला त्याची दया यावी. सावित्रीने डोक्यावरचं खाली खाली ते ओझं घ्यावं आणि त्यातील टोपलं घेऊन त्याच्यातील भजी थोडीशी नमूला खायला द्यावी. तिने आदाशासारखं ते कित्येक दिवसापासून तिला असं गोड अन्न कधीही दिलेलं नव्हतं घरामध्ये. कारण ती प्रथा होती की विधवेला चांगलं अन्न द्यायचं नाही, चांगलं नेसायला द्यायचं नाही. पांढरी साडी म्हणजे पांढरी साडीच. ती खाते आणि तेवढ्यात त्या भटाची नजर त्या मुलीकडे जाते. भटाने जीवाच्या आकांताने आरोळी ठोकावी, सावित्री तू काय केलंस हे, हिला तू खायला दिलंस. अरे गोविंदा काय केलंस तू हे, टाक ते खाली पहिलं, हातातून तू ते पहिलं खाली टाक. आणि त्या बिचाऱ्या नमुने त्या हातातील भजी तसेच खाली टाकून द्यावी. आणि तू हे चूक केली आहेस, तुला याचं प्रायचित्त भोगावंच लागेल. त्या 9 वर्षाच्या विधवा समजल्या जाणाऱ्या बालिकेला काय प्रायचित्त द्यावं. तिला प्रायचित्त दिलं की 3 दिवस तू निर्जला व्रत सांभाळायचंय. ही चूक केली ना तू, किती दिवस, 3 दिवस पाणी देखील प्राशन करायचं नाही, अशी तिला प्रायचित्त दिलं. इतक्या या अटी भयानक होत्या. आणि हे ज्यावेळेस ते सावित्री बघते तिच्या डोळ्यात देखतात आणि ज्योतिरावांना सांगते की ही काय प्रकार आहे, याच्यावर काय उपाय नाहीये का. ज्योतिराव बोलतात की या आपल्या देशावर जे इंग्रजांचं राजवट आहे त्याही पेक्षा आपल्याला पहिल्यांदा जे सुटावं लागेल ना ते या अनिष्ट रूढी आणि परंपरांमधून. आणि याला फक्त शिक्षण आणि शिक्षणच घ्यावं लागेल. आणि यावर सावित्री बोलते की मी तुम्हाला आज गोविंदरावांकडे जाते. गोविंदरावांना म्हणते की तुम्ही घरामध्ये जे भेट पुस्तकं दिलेली होती ज्योतिरावांना, ती पुस्तकं पुन्हा ज्योतिरावांना देण्यात यावी असं हट्ट धरते सावित्री. त्यावेळेस ज्योतिराव देखील शिकण्यासाठी उत्सुक असतात. परंतु गोविंदराव बोलतात मी एका अटीवर याला पुस्तक देईल. कुठल्या अटीवर, तुम्ही दररोज शनिवार वाड्याकडे आपल्या ज्या गाड्या जातात त्या गाड्या दोघांनी भरून द्यायच्या. आणि त्या गाड्या ज्यावेळेस भरून देताल त्यावेळेस तुम्हाला हे पुस्तक दिलं जाईल. पुस्तक देण्याची गोष्ट देखील या भटाला माहीत झाल्यानंतर भटाने अखंड तांडव करावं आणि त्याला सांगावं की गोविंदा तू शिक्षक पुस्तक काय देतोस, तू या ज्योतिरावांना शिक्षणासाठीच आपण पाठवू. कसं पाठवायचं, आमच्या गोपू भटांकडे नवग्रह शांती आहे आणि त्या शांतीसाठी ज्योत्यानं फक्त एका रात्रीमध्ये 101 माळा त्याला जे आपले तुळशीपत्र असतंय ते प्रत्येक माळेला 1000 लावून द्यायचं. अशक्य गोष्ट होती.
परंतु ज्योती आणि सावित्रीनं त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि रात्रभर जागून त्या माळा तयार केल्या. परंतु या लोकांनी सकाळी आल्यानंतर ज्यावेळेस त्या माळा मोजल्या त्यांना वाटतच होतं की हे पूर्ण करतील. त्या माळा मोजण्यामध्ये देखील यांनी एक माळ कमी दाखवली आणि ज्योतिबाकडून त्याला जे पुस्तक होतं, घरातील जे साहित्य होतं ते गोविंदाकडून सगळं हस्तगत केलं आणि आता तुला शिक्षणाचा अधिकार नाहीये, तू शिकायचंच नाहीये असं म्हणलं. त्याच्यानंतर अस्वस्थ झाला ज्योतिराव फुले, सावित्रीबाई याच्यात काहीतरी शिकल्याशिवाय गत्यंतर नाहीये. ह्या रूढी परंपरांना आपण तोंड दिलं पाहिजे, ह्या नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि त्यानंतर त्यांनी शेजारीच गफूरबाई म्हणून होते, त्यांनी एक प्रस्ताव आणला की आपल्याकडे मिशनरांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्या मिशनरांच्या शाळेमध्ये तिथे एक बागकाम करायसाठी आपल्याला मुलगा पाहिजे. आणि ज्योतिरावांना त्या बागकाम करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय गोविंदराव घेतात. ते लिजिट नावाचे प्रोफेसर आहेत, त्यांना हा चाणाक्ष मुलगा दिसतो की अत्यंत हुशार आहे. तो झाडू काम झालं की एक हातामध्ये कागद घ्यायचा आणि वाचत बसायचा. ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की या मुलाला शिक्षण घ्यायचंय आणि याला शिकायचं असून हे काम करणं काय बरोबर नाही. ज्योतिरावांना ते बोलून घेतात. ज्योतिरावांना म्हणतात की हा मुलगा कामाला ठेवणं बरोबर नाहीये, आमच्या शाळा निघालेल्या आहेत, त्या शाळेमध्ये आपण याला शिक्षण देऊ. ज्योतिरावांना म्हणावं काय करायचंय शिक्षण करून, ते काय आमचं काम आहे का, आम्हाला फक्त शेती करता आली पाहिजे. अहो असं नका समजू, हा मुलगा अतिशय हुशार आहे, त्याला तुम्ही शिकवण्याचा निर्णय घ्या. आणि उद्या काय जर आमच्यावर अरिष्ट आलं तर काय करणार. त्यावेळेस त्या लिजित सरांनी सांगावं की तुम्ही त्याची काळजी करू नका, मी पाहिजे त्यावेळेस. आणि या ज्योतिरावांना शिक्षण चालू होतंय तिथं. हळूहळू शिक्षण देण्याचं काम सुरू झालं. ज्योतिराव घरी यायचे, घरी आल्यानंतर सावित्रीला सांगायचे की सावित्री तू स्वयंपाक करतेस ना, एका भाकरीला किती मुठी लागतात ते मोजलं पाहिजे तू. मग तिनं घरात सुरू केलं, एका भाकरीला 4 मुठी लागतायत, 1 2 3 4 असं तिने ते सुरू केलं. चहा करायचंय तर पाणी किती कप ओतायचंय हे सुद्धा मोजायचं. आणि हळूहळू ज्योतिराव जसं लिजिट प्रोफेसरांकडे शिकत होते, शिक्षण घेत होते, त्या प्रकारचं शिक्षण इकडं सावित्रीला देण्याचं काम सुरू केलंय. आणि बघता बघता शालांत परीक्षेचा शेवटच्या वर्षाची तारीख आलेली. ज्योतिरावांचं शेवटचं वर्ष सुरू झालेलं आहे आणि या शेवटच्या वर्षाच्या मध्येच त्यांना त्या काळी सगळेच ब्राह्मण असे वाईट नव्हते. चांगली साथ देणारे देखील ब्राह्मण खूप होते. त्यात त्यांना 3 मित्र मिळाले. त्यातले 2 मित्र म्हणजे मोरोबा वाळवीकर आणि दुसरा मित्र सखाराम परांजपे. हे दोन्ही ब्राह्मण होते. आणि लिजिट सरांच्या शाळेमध्ये एक नवीन मित्र येणार आहे अशी त्यांना कुणकुण लागते. आणि त्या शाळेमध्ये जो मित्र येणार असतो त्याचं नाव आहे सदाशिव गोवंडे. हे 3 मित्र जे आहेत ना मित्र, त्यांनी या ज्योतिराव फुलेंना शेवटपर्यंत साथ दिलेली. ज्या दिवशी हा मित्र त्या शाळेत यायचा आहे त्या दिवशी आपणही पाहतो की आपल्या शाळेमध्ये जर नवीन कोण मुलगा आला तर थोडीशी आपण त्याची टिंगल केल्यासारखी किंवा करतो आपण. तशा प्रकारे माझे मोरोबा आणि सखाराम त्या सदाशिव गोवंडेची थोडीशी फिरकी घेत आहेत. अरे कोण आहेस तू, इथं कशाला आलायस. अहो मी इथं शाळा शिकायला आलोय. अरे इथं कशाला आलास, इथं तुला ख्रिस्ती व्हावं लागेल. नाही हो नाही, मी हिंदू आहे. हिंदू आहेस तू, हिंदू आहेस, हिंदूचा काय पुरावा, तुला काय श्लोक येतो का. हो येतो थोडासा. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योगो व्यवस्थिती दानम दमश्य यज्ञश्च स्वाध्यायस्तपहारसव. अरे एखादं कवन म्हणून दाखव. नाही हो मला गायला येत नाही. आणि हीच गोष्ट ज्योतिराव भिंतीच्या पलीकडे ऐकतायत. ज्योतिरावांना
तिकडूनच सुरुवात करावी. नाथांच्या घरची उलटीच खून, नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोणी. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले. आज मी एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला लागले. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराने त्याला गिळले. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. हंडी घातली भात टाकीला, हंडी घातली भात टाकीला, बकऱ्या पुढे देव कापिला. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. एका जनार्दनी मार्ग उलटा, एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जे जाणे गुरुचा बेटा, जो हे जाणे गुरुचा बेटा. आणि तिथं ज्योतिबांनी यावं आणि मनावर कवन म्हणण्यात काय हरकत आहे. कवन बोलतायत आणि तिथं सांगतायत की अरे सखा रामा, अरे पोरोबा, अरे हा नवीन मित्र आलाय ना रे, तुम्ही त्याची अशी त्रेधा त्रिपट करायला नाही पाहिजे. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, निर्बलावर बलाचा वापर कधीही करायचा नसतो. त्यांना समजावण्यात आलं आणि तिथून पुढे त्या दोघांची मैत्री, तिघांची अतिशय चांगली मैत्री होते. 4-5 दिवसानंतरचा कालावधी जातो. त्यानंतर एक अफवा उठते गावामध्ये की जी पाठीमागे नमुला जी विधवेचं जिनं जगायला लावलेलं होतं, त्या ती नमू आता सती जाणार आहे म्हणे. ज्यावेळेस ती सती जाण्याची बातमी ज्योतिरावांना समजते, त्यावेळेस घरी जाऊन ते भांडी फेकून देतात आणि सावित्रीला म्हणतात, सावित्री तू अतिशय चुकीचं करताय, तुम्ही मला कुठलीही गोष्ट सांगत नाही. शेजारील जी नमू आहे ती कधी जायला लागली आहे सती, आणि ही सती जाणारी व्यक्ती तिच्या मनानं जात नसून तिला जेवढा त्रास होतोय त्याच्यामुळे तिची ती भावना झालेली आहे आणि ती सती गेली नाही पाहिजे. त्यासाठी तुला देखील याचा प्रयत्न करावा लागेल. त्यावेळेस सावित्री आणि ज्योतिराव अतिशय चिंतेत आहेत की या सती जाणाऱ्या नमुला कसं वाचवायचं. त्यानंतर त्यांनी या नमुला सांगितलं, घरी जाऊन सावित्रीला भेटायला सांगितलं. परंतु त्यांच्या घरातील ज्या आई सोडली तर आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आपली लेक जी आपल्या डोळ्यात एकच वाढलेली आहे, जिचं वय 14-15 वर्षाचं आहे, ती जर आता सती गेली तर ते आईला दुःख खूप होतं. परंतु भाऊजाई सारखी होती, ती प्रत्येकाला सांगत होती की तुम्ही तिचा निर्णय बदले, असं काही बोलू नका. अतिशय दटावत होते. आणि त्या नमुना सांगावं, सावित्री बघ, मी इतक्या दिवस पांढरी साडी नेसले, इतक्या दिवस मला गोड खायला पदार्थ मिळालेले नाहीत. हो की हिरवीगार साडी पहा, ही साडी मला उद्या नेसायला मिळणार आहे, हिरव्या बांगड्या मला घालायला मिळणार आहेत. अगं नवे माझा मळवट देखील भरला जाणार आहे. आणि
मी सती जाणारे घरातील व्यक्ती तिला गोड गोड खाण्याला देत होते, कारण ती सती जाणार होती. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. सावित्री गळगळ गळगळ तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. आपल्या डोळ्यात एकता ही नमवाज सती जायचं म्हणते. परंतु ही सती जाण्याची अतिशय ही जी प्रथा होती, ही पती गेल्यानंतर लगेच सती जायचं असतं. परंतु ही 5 वर्षानं कसं काय सती जायचा हा निर्णय घेतलेला आहे, हा एक गुण होतं. आणि याला तयार केलं गेलेलं होतं. त्या मुलीला तेवढा त्रास दिलेला होता. आणि याच्यातून ज्योतिरावांना संकल्प केला की काही झालं तरी या सती जाणाऱ्या मुलीला आपल्याला वाचवायचंय. 3 मित्रांची त्यांनी भेट घेतली. मोरोबा असतील, सदा, तसेच सखाराम परांजपे यांना सगळ्यांना सांगितलं की गावामध्ये असा असा प्रकार होणार आहे. उद्या आमच्या शेजारील नमू नावाची मुलगी सती जाणार आहे. आपल्याला तो प्रयत्न हाणून पाडायचा आहे. त्यावेळेस तो नवीन आलेला मुलगा थोडासा तयार होत नाही, घाबरतो. बाबा मी शाळेला आलोय, मला काय हा उद्योग नकोय. त्याच्यानंतर ते दोघे जण तिथून निघून जात आहेत. इकडं तिची सगळी तयारी केलेली आहे. तिला हिरवी साडी नेसवलेली आहे, हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत, तिच्या कपाळावर मळवट भरलेला आहे, जोडवे दिलेले आहेत आणि तिला सती जाण्यासाठी तयार केलेलं आहे. इकडं तिची चिता रचलेली आहे नदीला. तिथं तयारी चाललेली आहे. ती खूपच आवाज करायला लागली ना तर कर्णे वाजवायचे, ढोल वाजवायचे आणि ती जर स्वतःहून नाही गेली तर ढकलायचंय. अशा अवस्थेमध्ये त्या मुलीला तिथं आणलं जातंय आणि तिला चितेवर चढवलं जातंय. आणि त्या सासरकडच्या मंडळीची थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ तो भांडतोय की मला या चितेला अग्नी द्यायचा आहे. त्यावेळेच्या तिथील मंडळींनी सांगावं, अरे बाबा हिला अग्नी कुणी द्यावा हे महत्वाचं नाही, ही सती जाणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अग्नी द्यायला थोरल्या भावाला दिलं जातंय सासरकडील. अग्नी देता क्षणी तिथं ज्योतिरावांना यावं आणि घागर भरून पाणी त्या अग्नी देणाऱ्या ज्वालेवर फेकावं आणि ती विझवून टाकावं. तिथं खूप असा त्यांना विरोध होतोय. परंतु तिथं त्याचे न येणारा मित्र देखील तिथं वाचवायला येतोय आणि त्या सती जाणाऱ्या नमुला त्या चितेवरून खाली उतरवलं जातंय आणि तिला तिच्या घरी सोडवलं जातं. ही पहिल्यांदा त्यांनी सती जाणारी चाल तरी 1829 साली बंद झाली होती, परंतु तो प्रयत्न लगेच लोकांनी स्वीकारलेला नव्हता. विल्यम बेंटिंग असतील, तसेच राजाराम मोहन रॉय असतील, परंतु या प्रथा लगेच बंद झाल्या नव्हत्या. 40च्या दरम्यानची झालेली 1840च्या दरम्यान झालेली ही घटना आणि हे झाल्यानंतर अतिशय गावातील जे पंच मंडळी आहेत त्यांच्या रोषाला या तिघांनाही जावं लागलंय. तिघांच्याही घरच्या, विशेष म्हणजे सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे आणि मोरोबा वाळवेकर ही 3ही मित्र ब्राह्मण आहेत आणि 3ही मित्र याला मदत करतायत आणि दुसरा वर्ग ब्राह्मणच आहे. म्हणजे त्याला या तिघांना घरी जाऊन आई वडिलांचं खूप बोलणं खावं लागत होतं. परंतु तेवढ्या पुरतं त्यांनी हा म्हणायचं आणि पुन्हा आणखी या ज्योतिरावांनाच साथ द्यायची. यानंतर या तिघा मित्रापैकी सखाराम परांजपेचं लग्न निघालं आणि ज्योतिरावांना निमंत्रण दिलं की माझं असं लग्न आहे, या दिवशी तू त्या लग्नाला आलं पाहिजेस. ज्योतिराव लग्नाला जात आहेत. लग्नाला गेल्यानंतर मित्राची वरात चाललेली, घोड्यावर नवरदेव बसलेला आहे सखा. पण अचानक तिथं सखारामच्या वडील आणि काही बाकीचे मंडळी असतील त्यांना हा मुलगा ज्योतिराव तिथं दिसतोय. ज्योतिरावांना ते पाहिल्यानंतर, अरे कोण रे तू बोलतात त्याला, मी ज्योती फुले आहे. बिगर निमंत्रणाचा चाला शिकणं, कोणी निमंत्रण दिलं होतं तुला? अख्खी माणसं बघतायत. ज्योतिराव, अहो माझा मित्र आहे तो, त्यानेच मला आमंत्रण दिलं होतं, त्याच्या आमंत्रणावर मी इथं आलो ना लग्नाला. अरे शूद्रा, तुला तो नाग बोलवेल, लगेच आलास तू, लगेच यायचं लग्नाला? चालता हो पहिला
इथं थांबू नको. ज्योतिरावांच्या मुठी ओळख होत्या. खूप अपमान झाल्यामुळे राग येत होता. शेजारी सखाराम बघतोय, मोरोबा बघतोय, पण वडीलधाऱ्या माणसांपुढं त्यांना एक शब्दही बोलता येत नव्हता. त्या ठिकाणी अपमान घेऊन ही गोष्ट सगळ्या गावामध्ये समजते. ज्योतिराव फुले घरी येत आहेत, घरी कोणाशीही बोलत नाहीत आणि गोविंदरावांना आणखीन त्रास होतोय की हा पोरगा काही उद्योग केल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला जाती बाहेर ढकलल्याशिवाय काही पंचकमिटी राहणार नाही. आपल्याला या पोरांनी नको नको केलेलं आहे. या सावित्रीला आणलं होतं की हा ज्योतिराव सुधरावा, पण ही सावित्री त्याच्यासाठी शिक्षण घेऊ लागली. आता खूपच मोठं आता हे दिव्य कसं जाईल ते जाओ. त्यानंतर शेवटच्या वर्षाचा त्यांचा जो पहिला दिवस होता, ग्रहणाचा दिवस होता, त्या दिवशी सहज वाटेतून जाताना त्यांना एक मंदिरामध्ये मंदिर स्वच्छ करून तिथं एक मुलगा आतमध्ये कोंडला गेला होता. पुजारी त्याला काही केलं सोडत नव्हते आणि ग्रहण संपल्याशिवाय त्या मुलाला सोडायचं नाही असा त्यांनी हट्ट धरला होता. ज्योतिरावांनी ते पाहिलं. अहो काय करताय, तो मुलाचा जीव जाईल आतमध्ये, हवा बंद झालेली आहे, आतमध्ये धुराचा लोट वाढला आहे, तुम्ही त्याला सोडा. ते काही केले ऐकत नव्हते. त्यांना झटापटी करावी लागली. नारायण नावाचा मुलगा त्यानं धक्का देऊन ज्योतिरावांना खाली पाडलं, पण तसेच पुन्हा उठून त्यांनी त्या मुलाला सोडवलं. त्याचा देखील गावातील जे पंचमंडळी आहेत त्यांनी गोविंदरावांकडे जाऊन तक्रार केली. म्हणजे हा ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्या विरोधात जातोय, नक्कीच मूर्तीचा भंग पावलेली असेल. जाऊन मूर्ती बघतायत तर मूर्तीला काहीच झालेलं नव्हतं. अशा प्रकारच्या गोष्टी घडत होत्या. ज्योतिरावांना तिथे एक जाणीव झाली की सावित्री मी त्या मुलाला वाचवलं का, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की नुसतं हुशार असून काही उपयोग नाही. आपल्या अंगामध्ये ताकद सुद्धा पाहिजे. कारण मला तिथं खाली पाडलं गेलं. आपण हुशार असू पण ताकद पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी लहुजी साळवे सारखा एक मल्लविद्या शिकवणारा माणूस गाठला. त्या लहुजी साळवेनं देखील त्यांना लगेच तालमीमध्ये घेतलं नाही. सुरुवातीला म्हणे पाणी वाहतू, त्याला खरंच गरज आहे का ते बघितलं. झाडून काढितलं, त्यांनी झाडून घ्यावं. एक दिवस तालमीतल्या एका व्यक्तीला सांगितलं की तू जो कमजोर पैलवान आहे त्याला थोडासा मार दे. आणि तिथं हे सगळं याची परीक्षा घेण्यासाठी चाललं होतं. तिथं मार देताना मात्र ते ज्योतिरावांना ते पाहवलं नाही आणि ज्योतिराव त्या याच्या संगती भिडले आणि त्याला मारू लागले की तू या निर्बल व्यक्तीवर का अन्याय करतोयस, हे असं चालणार नाही. त्यावेळेस खात्री पटली की हा अन्यायाच्या विरोधात लढणारा पोरगा आहे. लहुजी साळवे सारखा माणूस देखील या ज्योतिरावांवर प्रेम करू लागला आणि म्हणे की तुला इथून पुढे मी माझा शिष्य केलं, लाव या तालमीतील माती ललाटी आणि आजपासून तू तालमीची सुरुवात कर. हे सगळं झाल्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरी गणेश यांची कचेरीमध्ये त्यांची भेट होते की ती व्यक्ती देखील खूप चांगल्या स्वभावाची होती. आणि याच दरम्यान मध्ये की त्यांचा जो मित्र आहे सदा गवंडे, या सदा गवंडेची बदली होते. तो हे पहिले येतात शाळेमध्ये, निकाल लागतो आणि ज्योतिराव फुले सर्व शाळेमध्ये पहिला नंबर आणतात आणि त्या नंबर आणल्यानंतर सरकारी नोकरी करण्याचं टाळतात की म्हणे मला समाजासाठी काहीतरी करायचंय. परंतु सदा गवंडे हा सरकारी कचेरीमध्ये दाखल होतो, त्याचा देखील त्याच्यावर जीव असतो. परंतु अचानक या ज्योतिरावांची सदा गोवंडेकर सारखी ये जा चालू झाल्यामुळं हे शासनाच्या लक्षात येतं आणि सदा गोवंडेची बदली अहमदनगरला करून टाकतात. अहमदनगरला बदली केल्यानंतर ज्या दिवशी हे कुटुंब अहमदनगरला जायचंय, सदा गोवंडेच्या पत्नीचं नाव सरस्वती. हे कुटुंबाला ज्यावेळेस ज्योतिराव भेटायला जात आहेत त्यावेळेस त्या कुटुंबाने म्हणावं की ज्योती
तू आमच्या संगती नगरला चल आणि थोडासा तिथलं काही तुला बघायला भेटेल. ही अट ज्योतिराव देखील मान्य करतात आणि घरी जाऊन सांगतात की मी उद्या नगरला चाललेलो आहे. गोविंदरावांना विशेष वाटतं की हा नगरला कशाला चाललाय. गोविंदरावांना वाटतं चला जाऊ द्या, हा ह्या गावातून गेला, बाहेर गेल्यानंतर त्याला घराचं माया कळेल, हा असं वागणार नाही आणि त्याच्या लक्षात येईल आणि पुन्हा हे जे उद्योग करतोय हे सोडून देईल आणि घरी आल्यानंतर शेतीवाडी करेल किंवा सरकारी नोकरी करेल. त्यावेळेस गोविंदराव म्हणतात की तू बिंदास जा. आणि ज्योतिराव या कुटुंबासाठी नगरला गेले. नगरला गेल्यानंतर त्यांनी ती जी खोली होती त्यांना मिळालेली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती साफसफाई केली स्वतः तिघांनी. त्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सदा गोवंडेला सोडायला ते कचेरीमध्ये गेले आणि तिथं विचारलं इथं बघण्यासारखं काय आहे. त्यावेळेस ते गृहस्थ म्हणले इथं तुम्ही आलायत ना, तर इथे ब्रिटिशांची मुलींची शाळा सुरू झालेली आहे. मिस फेरावर म्हणून त्या मॅडम आहेत, ती शाळा तुम्ही बघा. आणि ते तिथं सदा गोवंडेला त्या कचेरीमध्ये सोडून ही शाळा बघण्यासाठी जात आहेत. शाळा बघतात, पहिल्यांदाच त्यांना तिथं दिसत आहे की मिशनऱ्यांच्या मुली आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मुली तिथं शिक्षण घेत आहेत. आणि त्यांच्या डोक्यात एक विचार येऊन जातोय, मी सावित्रीला सांगून आलेलो आहे की मला समाजासाठी जे काय करायचंय ते ज्यावेळेस समजेल ना त्यावेळेस मी ते पहिल्यांदा तुला सांगेल. आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार येऊन जातो की आपल्याला फक्त आता मुलींची शाळा काढायची जाऊन. आणि ह्या विचारामध्ये सदा गोवंडेच्या घरी येतात आणि म्हणतात की सदा माझ्या डोक्यामध्ये विचार आलेला आहे की फेरवर मॅडमची शाळा बघितली, मला मॅडमनं सगळी शाळा दाखवली, अतिशय शाळा चांगली आहे आणि इथं मुली शाळा शिक्षण घेत आहेत. ही जर गोष्ट आपल्या इकडं सुरू झाली, आपल्या मुलींसाठी जर सुरू झाली तर ती अतिशय चांगली बाब होईल. मुली शिकल्या पाहिजेत आणि ह्या रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजेत. सदा गोवंडेला देखील आनंद होतोय. सरस्वती त्याची पत्नी ती देखील म्हणते की अतिशय चांगला निर्णय भाऊजी, तुम्हाला आमची साथ असेल. आणि हे पुन्हा आणखीन पुणे इथे ज्योतिराव येतात आणि आपल्या सावित्रीची भेट घेत आहेत. अगं सावित्री, मी नगरला गेल्यानंतर मी तिथं मुलींची शाळा बघितली आणि अतिशय फेरावर मॅडम तिथं चांगल्या पद्धतीने शाळा शिकवत आहेत आणि आपल्याला देखील आता इथं या मुलींच्या शाळेसाठी काम करायचंय. अतिशय सावित्रीला देखील त्यांनी दररोज शिकवलेलं होतं आणि सावित्रीला देखील खूप आनंद होतो. आणि म्हणतात की सावित्री बोलते की तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यामध्ये मी तुमची शेवटपर्यंत साथ देईन, कधीही त्यापासून मी मागे ढळणार नाही. अशा प्रकारचं त्यांना ते बोलतात. त्याच्यानंतर ज्योतिराव आपल्या मित्राला भेटतात, मोरोबा वाळवीकरांना भेटतात आणि जे दुसरे मित्र आहेत सखाराम परांजपे यांना भेटतायत आणि बोलतायत की मी नगरला गेलो होतो, नगरला शाळा पाहिजे मुलींची, आपल्याला इथं शाळा सुरू करायची. ते बोलतात अरे मग आपल्याला इथं काय अडचण आहे, आपल्याला इथं फक्त जागा पाहिजे, तर ती जागा बघायची. जागा बघायची, मग आपण कधी करायचं काम सुरू, हे जागा बघायचं. जागा बघायचं आत्ताच लगेच काम करायचं म्हणे. मग आपण आपल्या गावातल्या लोकांनाच विचारू की कोणाची जागा असेल तर देतील. पण तोपर्यंत एका गोपू भटासारख्या माणसाला ही गोष्ट समजते आणि त्याच्यानंतर तो लक्षात येतं की हा ज्योत्या काहीतरी वाढवायचंच चाललंय, आता मुलींची शाळा काढायचं म्हणतोय. गावातल्या लोकांची सभा घेतोय आणि तिथं सांगितलं जातंय अहो ज्योत्या शिकला एकटा, मागे साथीचा रोग आला की नाही, तो शिकल्यामुळे साथीचा रोग आला आणि आता तो मुलींची शाळा काढायची म्हणतोय. आणि मुलींची शाळा काढली तर तुम्हाला नाही त्या गोष्टीचा तोंड द्यावं लागेल. शूद्रांनी फक्त कामच करायचं, असल्या फंदामध्ये पडू नका. आणि या ज्योतिराव आणि त्याचं मित्रमंडळ कोण आले तर त्याला जागेसाठी कोणी हा म्हणू नका. इकडं ज्योतिराव असतील, सखाराम जो ब्राह्मणाचा मुलगा आहे
मोराबा वाळवेकर तो ब्राह्मणाचा मुलगा आहे. हे तिघांनी प्रत्येक घरामध्ये जात आहेत. आम्हाला शाळा सुरू करायची मुलींची, तुमची जागा देता का? अरे कशाला आला तिकडे, वा चालते, कसली जागा देतो तुम्हाला आम्ही? आणि दार बंद करून घ्यायची. प्रत्येक व्यक्तीकडे त्यांनी जावं आणि सांगावं की आम्हाला मुलींची शाळा सुरू करायची, आम्हाला थोडीशी जागा तुमची असेल तर द्या. प्रत्येक कुटुंबाने त्यांना हाकलून लावल्यासारखं लावलं. भिकाऱ्याची अवस्था असते ना, त्यापेक्षाही वाईट अवस्था आमच्या या ज्योतिराव आणि या तिन्ही ब्राह्मण मित्रांची केली हो. कोणीही जागेला हा म्हटलं नाही, कारण मुली शिकणं ही गोष्टच मुळीच त्यांना पडत नव्हती. आणि ही गोष्ट घरी येऊन हातात झालेले सावित्री बघते की आज काय झालं. अगं आम्ही तिघ मित्र गावात फिरत होतो आणि शाळेसाठी जागा बघत होतो, पण एकाही माणसाने औदार्य दाखवलं नाही की आमची जागा घ्या. ही गोष्ट गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांना समजते आणि यांना सांगावा धाडतात की ज्योतिराव वाळवेकर आणि परांजपे तुम्ही माझ्या भेटीला या. हे तीनही मित्र लोकहितवादींच्या भेटीला जात आहेत आणि लोकहितवादींना सांगतायत की लोकहितवादी बोलले नका का हो, काल तुम्ही गावभर फिरला म्हणे, तुम्हाला जागा दिली का? अहो कशाची जागा दिली? आम्हाला भिकाऱ्यासारखं प्रत्येक दारातून हक्कल हो, आम्हाला जागा दिली नाही. त्यावर या तिघांनाही वाटलं की लोकहितवादी आपल्याला जागा देत आहेत काय. तुमच्याकडे काही जागा वगैरे आहे का? अहो माझ्याकडे कसली जागा? तुम्ही इथून तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा. लोकहितवादींनी त्यांना बोलले की तुम्ही पुण्यातील बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये जावा, तिथं तात्यासाहेब भिडे नावाचे गृहस्थ आहेत ब्राह्मण समाजाचे, आणि ते तुमचं काम मार्गी लावतील अशी मला आशा आहे. ह्या तिघांना एवढा आनंद होतो की आपल्याला कुठंतरी काम होतंय. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, लोकहितवादींचं दर्शन घेत आहेत आणि हे बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्याकडे प्रस्थान करतायत. तिथं गेल्यानंतर भिडेवाड्यामध्ये गेल्यानंतर तिथं सेवकाची परवानगी घेऊन तात्यासाहेब भिडेंना हे तिघजण भेटतायत आणि तात्यासाहेब भिडेंना सांगावं त्यांनी की आम्हाला लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी तुमच्याकडे पाठवलंय. त्यावर भिडे यांनी बोलावं की त्यांची माझी चर्चा झालेली आहे आणि तुम्ही अतिशय चांगलं काम करताय, त्याच्यासाठी मी तुम्हाला माझा ही वाड्यातील जागा देऊ इच्छितो. असं म्हणल्याबरोबर या तिघांनाही अतिशय आनंद होतो आणि की आपलं पहिलं काम झालं आणि आता इथून पुढे जागा मिळाली म्हटल्यानंतर त्यांना खूप असा धीर येतो आणि तिथून ते तात्यासाहेब भिडेंना बोलून निघतात की आम्ही थोड्याच दिवसात शाळेची तयारी करून आपण या ठिकाणी शाळा सुरू करूयात. त्यानंतर लोकहितवादींकडे येतात आणि बोलतात की तुम्ही जसं सांगितलं त्या पद्धतीनं आपलं काम झालेलं आहे. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख देखील त्यांना सांगतात की तुम्ही सुरू करा तुमचं काम. या कामाची दखल निश्चित भविष्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. 1948 साल हे जे आहे ते अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि या 1848 साल जे आहे ते अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि याची नोंद निश्चित इतिहासामध्ये होईल. आणि ही गोष्ट ते सावित्रीला सांगतायत की आपल्याला जागेचं काम झालेलं आहे आणि भिडे नावाच्या गृहस्थांनी आपल्याला जागा दिलेली आहे. सावित्रीला देखील खूप आनंद होतोय. दुःखी फक्त घरामध्ये एक व्यक्ती मात्र, ज्या गोविंदराव वडील आहेत, या सावित्रीला आणलं एका कारणासाठी आणि सावित्री त्याच्या संग बिघडली. हीच म्हणते आता शिक्षण घ्यायचं आणि पूर्णपणे याला सपोर्ट करते. त्याच्यानंतर सावित्री आणि ज्योतिराव शाळेची तयारी करायला निघतायत. त्यांचे दोन मित्र तो वाडा ताब्यात घेतायत. वाडा पाहिलं तर अतिशय दुरावस्था झालेली होती त्या वाड्याची. वाडा सगळा स्वच्छ केला त्यांनी, वाड्याची साफसफाई केली, शेणा मातीने सारवून घेतला आणि 1/1/1848 चा दिवस
त्या दिवशी त्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. जवळच तारीख येत होती. त्याच्या आदल्या दिवशी ज्योतिरावांना झोप येत नव्हती. सावित्रीबाईंना देखील खूप आनंद होत होता आणि की आपले आता स्वप्न साकार होणार. त्यांनी आदल्या दिवशी जाऊन जी शाळा स्वच्छ केलेली होती, दुसऱ्या दिवशी रातभर ज्योतिराव फुलेंना झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी तात्यासाहेब भिडे असतील आणि लोकहितवादींना आमंत्रण दिलं होतं आणि शाळेचं उद्घाटन ठेवलं होतं. या शाळेचं उद्घाटन 1848 ला त्यांनी सकाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या आधी आपण जाऊन शाळेत बघावं की शाळा उघडून बघितली तर त्यावेळेच्या व्यवस्थेमधील ज्या कर्मठ लोकांनी त्या शाळेमध्ये सगळी घाण आणून टाकलेली होती. सगळा फळा वगैरे सगळा फोडून टाकलेला होता. अस्ताव्यस्त कचरा सगळा टाकलेला होता. थोड्या वेळाने ज्या शाळेचं उद्घाटन होणार आहे त्या शाळेची अशी अवस्था केली होती. अहो नवे या तात्यासाहेब भिडेंनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांना या निर्णयाच्या विरोधात त्यांच्याच जे भावकीतील लोक होते त्यांनी खूप त्रास दिला. परंतु तात्यासाहेब भिडे त्या निर्णयापासून ठळले नाहीत. एकदा शब्द दिला म्हणजे तो दिला. ती शाळेतील सगळी अस्वच्छता बघितली. सावित्रीनं झाडू घेतला, ज्योतिरावांना झाडू घेतला, मोरोबा वाळवीकर असतील, दुसरे सखाराम परांजपे यांनी झाडू घेतला. अख्खी शाळा त्यांनी साफ करावी आणि सगळी 1 तास 1.5 तासामध्ये शाळा स्वच्छ करून घेतली. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने लोकहितवादी आले, तात्यासाहेब भिडे आले आणि त्या दिवशी 4 मुली त्या शाळेमध्ये पहिल्यांदा आल्या आणि मुलींची शाळा 1848 ला पहिल्यांदा सुरू झाली. आणि त्या शाळेची जी प्रगतीनंतर 4च्या 6 मुली होत गेल्या. परंतु ही गोष्ट तेथील लोकांना पटत नव्हती. त्या मुलींच्या घरी जाऊन दम द्यायचे. अरे मुलींना शिकवताय तुम्ही, हे पाप कुठं फेडाल, वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतील, तुम्ही मुलींना शाळेत पाठवू नका. पाठवलं तर तुम्हाला जाती बाहेर टाकू, तुम्हाला या पद्धतीने सगळ्यांना ते दम देत होते. त्यावेळेस या ज्योतिरावांना जे वस्ताद होते त्यांचे तालमीतले लहुजी साळवे यांची मदत घेतली आणि त्या मदतीनं त्या लोकांच्या घरी जावं आणि सांगावं की बाबा मुलगी शिकली पाहिजे, याच्याच्यानी काही अरिष्ट होणार नाही, तुम्ही मुलींना बिनदक्कत शाळेत पाठवा. हा लहुजी वस्ताद साळवे तुमच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा मुलींनी शाळेत यायला सुरुवात करावी. याचा परिणाम दिवसेंदिवस शाळा शिकवत होत्या. हळूहळू सावित्रीबाई शाळा शिकू लागल्या. शाळेत जाताना तिच्यावर चिखलमातीचा वर्षाव होत होता. सावित्रीवर अचानक कोणीतरी येऊन दगड मारत होतं. चिखल आणि शेण मिक्स करून तिच्या अंगावर ओतला जात होता. त्या सावित्रीनं काय करावं, घरून एक पिशवीमध्ये साडी आणावी, शाळेमध्ये गेल्यानंतर ते वस्त्र काढून ती साडी नेसावी आणि नंतर हे शिक्षणाचं काम करावं. पण जसा कालावधी जात होता तसा 4 ब्राह्मणांच्या मुली देखील त्या शाळेमध्ये येऊ लागल्या. पण ही गोष्ट काही ब्राह्मण लोकांना पटाना. त्याच्यामुळे म्हटले की याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे. ही जर गोष्ट अशीच वाढली तर आपल्याला काही महत्व राहणार नाही. या ज्योत्याचा काहीतरी निकाल लावला पाहिजे. त्यांनी या वाळवेकर असतील यांच्या घरी जाऊन देखील या पोरांना तुम्ही समजून सांगा, हे लोक देशद्रोहाचं काम करतायत, अनिष्ट रूढी बंद पाडतायत. परंतु ती सदा गोवंडे असेल, मोरोबा वाळवेकर असतील, सखाराम परांजपे असतील, त्यांनी कधी या ब्राह्मणाचं असून देखील या ज्योतिरावांची आणि सावित्रीची साथ सोडली नाही. या मंडळींनी ठरवलं की यांना आता काहीतरी अडचण आणलं पाहिजे आणि ही शाळा बंद केली पाहिजे. याच्यावर एकच उपाय आहे, म्हटले आपण मार्तंड शास्त्रीकडे जायचं आणि ही ज्योत्याची शाळा बंद पाडायची. यांनी या रोड्यामध्ये या रूढी परंपरा ज्या आहेत त्या मोडून काढलेल्या आहेत. गोविंदराव फुलेंना भेटले की तुम्हाला आता आम्ही सोडणार नाही, तुमचं कुटुंब आम्ही वाईट टाकल्याशिवाय सोडणार नाही.
त्या गोविंदराव फुलेंना अतिशय दुःख व्हायचं की हा मुलगा एकतर ऐकत नाहीये. कारण गोविंदरावांना जाण होती की वाईट टाकल्यानंतर कुटुंबाचे काय हाल होतात. एकतर हा ज्योतिराव जसा आणि सावित्री जशी शिक्षणाचं कार्य हातात घेत होती, त्यांच्या घराकडे कामाला देखील कोणी येत नव्हतं, गरज कोण करत नव्हतं आणि ते त्यांच्या भीतीनं दररोज मरण जगत होते. यांनी मार्तंड शास्त्रींना पुण्यामध्ये आणलं आणि ज्योतिरावांच्यासाठी धर्मसभा आयोजित केली. त्या सभेला गोविंदरावांना बोलवलं. गोविंदरावांनी आपला थोरला मुलगा राजाराम याला घेऊन गेले. धर्मसभा सुरू झाली. तिथे पंचांनी या गोविंदरावांचा काय दोष आहे ते धर्मसभेपुढं सांगावा की शूद्रांनी शिक्षण घ्यायचं नाही, ते तुझ्या मुलांनी शिक्षण घेतलं की नाही. गोविंदरावांनी मान डोलवावी. ते त्याला शिक्षणापासून वंचित ठेवता आलं नाही. ते असू दे. दुसरी चूक तुझी की तुझ्या मुलानं मुलींची शाळा काढली. आणि तिसरी चूक तुझी की तुझी सून सावित्री त्या मुलींना शिकवते. ह्या चुकी तुला जे केलेले अपराध आहेत ते तुला मान्य आहेत का? त्यावर माझ्या गोविंदरावांना हात जोडून माफी मागावी हो की माझा मुलगा आहे, त्याच्याकडून चूक झाली, एवढी वेळेस त्याला माफ करा, पुन्हा तो असं करणार नाही, आम्ही त्याला समजून सांगतो. पण धर्मसभा कुठल्याही सबबीवर ऐकायला नव्हती. त्यावेळेस मार्तंड शास्त्रींनी शास्त्र बघावं. गागा भट्टांसारख्या शास्त्राचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला एक निर्णय देतो की तुमचं कुटुंब आजपासून वाईट टाकलं जाईल, याची नोंद घ्यावी आणि याचा आदेश यांच्या घरी जाऊन द्यावा, असं पंचकमिटीला कळवलं गेलं. दाय मोकळून गोविंदराव रडायला लागले. नवे नवे त्या पंचांचे पाय पकडायला लागले. त्यांना पायापासून दूर लोटण्यात आलं. खूप याचना केल्या, परंतु या गोविंदराव आणि राजारामाचं कोणीही ऐकलं नाही की तुम्हाला वाळीत म्हणजे वाळीतच टाकलं जाईल. यावर खूप याचना केल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर एक थोडासा बदल आम्ही या निर्णयामध्ये करू. तो बदल म्हणजे की तुमचं अख्खं कुटुंब वाळीत टाकण्याऐवजी ज्योत्याचं कुटुंब फक्त वाळीत टाकलं जाईल, त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे मदत करायची नाही. दुःखी मनानं गोविंदराव घरी येत आहेत. ही बाब सगळीकडे समजली जाते, गावामध्ये कळलं जाते की ज्योतिरावांना वाळीत टाकलेलं आहे. आणि या वाळीत टाकल्यानंतर ज्योतिरावांना घर सोडावं लागणार होतं. ज्योतिरावांना हौस होती व प्रत्येक दिवशी एक नवीन ड्रेस घालायचा. आज अंगाच्या कपड्याविषयी घराच्या बाहेर पडावं लागणार होतं. पण गावात ज्यावेळेस ही बातमी कळाली ना, सावित्रीला आणि ज्योतिरावांना वाईट टाकण्यात आलेला आहे, हे कशामुळे तर फक्त या मुलींची शाळा सुरू केली त्याच्यामुळे या सावित्रीला वाईट टाकण्यात आलेलं होतं या कुटुंबाला. गावामध्ये फिरतायत ते, सावित्री फिरते, ज्योतिराव फिरतायत की आम्हाला राहण्यासाठी जागा द्या. या वाळीत टाकण्याच्या भीतीपोटी एकाही माणसानं त्यांना जागा दिली नाही. घराच्या शेजारी उस्मान शेख नावाचा आणि फातिमा शेख नावाची कुटुंब राहत होतं. त्यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये जे पडवी असते ना, त्या पडवीमध्ये या फातिमा शेख आणि उस्मान शेखनं त्यांना जागा दिली. अतिशय हाल, घरातील कुठलीही वस्तू जवळ नाहीये. पण त्या माईंचा, ज्या सावत्र आई होती, तिचा तीळ जीव तुटत होता. तिला आठवत होतं की माझा ज्योतिबा पहिला मला म्हणत होता मा आणि ही म्हणून माई, आणि माई म्हणजे आईपेक्षा जी जीव लावते ती माई. आणि आज माझा मुलगा माझ्या घरातून जातोय. ही माई घरात वांग्याची भाजी केली तर थोडीशी नेऊन देत होती. माईनं त्यांच्या कपड्यांचं गाठोडं उचलावं आणि त्या फातिमा शेखच्या तिथं द्यावं. या ज्योतिरावांना लगेच आठवण व्हावी. भाजी ज्यावेळेस सावित्री त्या ज्योतिरावांना देत होती ना, त्यावेळेस ज्योतिराव लगेच बोलायचे, सावित्री ही भाजी तू केलेली नाहीस, माझ्या माईनं केलेली, आणि आपण वाळीत टाकलेलो आहोत, तू या गोष्टी घेऊ नकोस. सावित्रीनं बोलावं हवं, मला त्यांचं मन नाही मारता येत. तुमच्या आई आहेत का?
काही जरी असेल तरी आपण वाईट टाकलेलं आहोत, आपल्याला हे घेता येणार नाही असं त्यांना सांगितलं जात होतं. तर अशा प्रकारे वाईट टाकल्यानंतर देखील त्यांनी शाळा शिकवण्याचं कार्य त्यांनी ज्योतिरावांनी आणि सावित्रीने सोडलं नाही. आणि त्यानंतर एक भवाळकर सरांची रवानगी झाली. भवाळकर सरांना सांगण्यात आलं, शासनाने पाठवलं की या शाळांची चौकशी करा. आणि या शाळांची चौकशी करून भवाळकर सरांनी एक रिपोर्ट दिला की नगरला जाऊन तुमच्या कोणतरी स्वयंसेवकानं अध्यापनाचं शास्त्र शिकलं पाहिजे आणि या अध्यापनाच्या शास्त्रामध्ये पारंगत झाल्यानंतरच तुम्हाला शाळा चालवता येतील, अन्यथा शाळा चालवता येणार नाही. आणि त्याच्यानंतर यांनी ही शाळा चालवण्यासाठी सावित्रीला अनेक संकट आली. बैलगाडीमध्ये नगरला जाण्यात आलं, तिथं मध्ये रामोशांचा हल्ला झाला. जी गाडी जायची होती ती गाडी देखील त्यांना मिळाली नाही. दुसरी बैलगाडी घेऊन ज्योतिराव फुले नगरला गेले. नगरला तिथं सोडून आले. सदा गोंडे नावाच्या कुटुंबाकडे तिथं या सावित्रीला सोडण्यात आलं. त्याच्यानंतर पुन्हा हे गावी येऊन दिली सरांकडे नोकरी करत होते. आणि ही नोकरी करत असताना 6 महिने पूर्ण झाले. सावित्री पहिली महिला शिक्षिका झाली जी अध्यापनाचा कोर्स करून गावात आली. गावात आल्यानंतर देखील तिला खूप विरोधाला सामोरं जावं लागलं. याच्यानंतर या सावित्री आणि ज्योतिबांना अपत्य नव्हतं. या अपत्य नसल्यामुळं घरातील गोविंदरावांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं. परंतु या ज्योतिरावांनी सांगितलं की मला लग्नाची आवश्यकता नाहीये. मग सावित्री आणि आम्ही दोघं आहोत, सावित्रीला चेकअप करू आपण, किंवा माझ्या जर दोष असेल तर तुम्ही सावित्रीचं लग्न दुसऱ्या मुलासंग लावून देणार का, असं म्हणल्यानंतर तर त्यावेळेस जे पंच होते ते डोक्यावर हातून घ्यायला लागले. जसे तुम्हाला सवय चालते तसा सांगता चालायला पाहिजे. आणि ज्योतिरावांना ते म्हणणं त्यांचं खोडून काढलं. आणि त्याच्यानंतर एक दत्तक पुत्र घेतला, यशवंत त्याचं नाव. तो मुलगा देखील काशीबाई नावाच्या ब्राह्मणाच्या बाईचा घेतला. आणि तो मुलगा दत्तक घेतल्यानंतर 1890 मध्ये ज्योतिरावांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर देखील या ज्योतिराव फुलेंच्या वारसांनी त्या यशवंतरावाला जे शिकाडं पकडायचं असतं त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर ते शिकाडं पकडण्याचं सुद्धा या माझ्या सावित्रीनं स्वतः त्या ज्योतिरावांचं शिकाडं म्हणतो ना आपण तर ते पकडून त्यांचा अंत्यविधी केला. जीवनाला साथ देणारा आमचा हा ज्योतिराव फुले सारखा त्यांचा गेल्यानंतर त्या देखील खचल्या. सत्यशोधक समाजाची तिथं चळवळ चालू झालेली होती. त्याच्यानंतर 1897 मध्ये प्लेग नावाची साथ सुरू झाली. आणि या प्लेग नावाच्या साथीमध्ये वेगवेगळे लोक मरण पावत होते. आणि या सावित्रीने या प्लेगच्या मध्ये वेगवेगळ्या मुलांना खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये आणावं, त्याच्यावर उपचार करावा. आणि त्यांचा मुलगा त्यावेळी चिल्ला होता यशवंतला पत्र पाठवावं, तार पाठवावी आणि तू इकडं पुण्याला येऊन इथं हॉस्पिटल काढ, इथं साथीचा रोग आलेला आहे असं म्हणून त्याला बोलावून घेतलं. परंतु या रुग्णांना वाहता या सावित्रीला प्लेगची लागण झाली. आणि जिने आज जे आपण सर्व मुलं दिसतोय ना इथं मुली शिकताना दिसतात. आता मला वाटतं आपल्या कार्यवाडीतील एक अधिकारी मुलगी झाली. हे जे सगळं असेल ना हे सगळं सावित्रीमुळेच या मुलींचं शिक्षण झालं. त्यावेळेस या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीला देखील मृत्यू आला. अशा प्रकारे या सावित्रीचा जीवनपट आपल्या पुढं मी दाखवला. या सर्व थोर समाजसेवकांसाठी मी एवढंच म्हणेन, चिरंजीव ज्यांचे जय नावर आहे जय पूजे मातृभूमी सोदे, त्यांची स्फूर्ती जागवू कीर्ती त्यांची कीर्ती जागवू स्फूर्ती राही. नमस्कार माझा त्यांचे शिवाई रामकृष्ण आई. सर्वांना धन्यवाद. आपण समजतात सर्व महाराष्ट्राने ऋणी आहे. सर्वांना माझा रामकृष्ण आई एखादा शब्द काही गेला असेल तर तो माफ करावा अशी मी आता सर्वांना विनंती करतो आणि मी माझे शब्द संपवतो.